आजच्या प्रभू शब्दविधीसाठी आपण क्षणभर शांत राहूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. साक्ष देणे ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या बोलण्याने आणि आपल्या वागण्याने आपण ख्रिस्ताची साक्ष द्यावी, प्रकाशाची साक्ष द्यावी. म्हणून या पवित्र रहस्यामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहूया. परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, चल खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकास तू मिस्र देशातून आणले ते बिघडले आहेत. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यास आज्ञा केले होते, तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत. त्यांनी एक ओती वासरू करून त्याची पूजा अर्चा केली व त्यास बली अर्पण केले. आणि हे इस्रायेला, ज्यांनी तुला मिस्र देशातून सोडून आणले आहे तेच हे तुझे देव, असे ते म्हणू लागले आहेत. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, मी या लोकास पाहून चुकलो आहे. हे केवळ ताठ मानेचे लोक आहेत, तर आता मला आड येऊ नको. मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यास भस्म करतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो. तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर याची विनवणी करून म्हणाला, हे परमेश्वरा,
तू आपल्या लोकास महासामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून सोडवून आणले. त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यास पहाडामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यास नष्ट करावे, म्हणून त्यास मिसर देशातून त्याने दृष्ट हेतूने बाहेर काढले, असे मिस्री लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून निवृत्त हो आणि आपल्या लोकावर अरिष्ट आणण्याचे तू योजिले आहे त्यापासून परावृत्त हो. तुझे दास अब्राहम, इसहाक व इस्रायल यांची आठवण कर. तू त्यास स्वतःची शपथ वाहून सांगितले होते की मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यासारखी बहुगुणित करीन आणि ज्या ह्या देशाविषयी मी तुम्हास सांगितले तो सगळा तुमच्या संततीस देईन आणि ती त्याची निरंतराची वतनदार होतील. तेव्हा मी आपल्या लोकांचे अनिष्ट करीन, असे जे परमेश्वर म्हणाला होता त्यापासून तो परावृत्त झाला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभो तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस. हे प्रभू, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस. होरेब येथे त्यांनी वासराची एक मूर्ती बनवली. त्या ओतीव मूर्तीला दंडवत घातले. त्यांनी आपल्या वैभवशाली देवाच्या मोबदल्यात गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा स्वीकारली. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस. ज्यांनी इजिप्त देशात महान कार्य केले होते, म्हणजे हामाच्या देशात अलौकिक कृत्ये केली होती आणि तांबड्या समुद्रावर भीतीदायक गोष्टी केल्या होत्या, त्या आपल्या उद्धारक देवाला ते विसरले. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस. तेव्हा त्यांचा नाश करावयाचा देवाने विचार केला, पण त्याचा राग शांत करून त्याचा नाश टाळण्यासाठी त्यांचा निवडलेला भक्त मोशे मध्ये पडला. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस. जयघोष. बापा मी रडतो, घरी परत येतो. पुत्र नव्हे तर चाकर तुझा, स्वीकार कर माझा, स्वीकार कर माझा. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू यहुद्यांना म्हणाला, मी स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही. माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो ती खरी आहे हे मला ठाऊक आहे. तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले आणि त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे, पण मी माणसांची साक्ष मान्य करीत नाही. तथापि तुम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो. तो जळता आणि प्रकाश देणारा दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही काळ हर्ष करावयास राजी झालात. परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे. कारण जी कार्य सिद्धीस नेण्यासाठी पित्याने मला माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्य मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठवले आहे. आणखीन ज्या पित्याने मला पाठवले त्याने माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्यांची वाणी कधी ऐकली नाही व त्यांचं स्वरूपसुद्धा पाहिलं नाही आणि त्याचे वचन तुम्ही आपणामध्ये दृढ राखले नाही.
कारण ज्याला त्याने पाठवले त्याचे तुम्ही खरे मानित नाहीत. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते, आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही. मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत नाही, परंतु मी तुम्हाला ओळखले आहे की तुमच्या ठायी देवाची प्रीती नाही. मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे, पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही. दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल. जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाहीत, त्या तुम्हास विश्वास ठेवता येणे शक्य आहे काय? मी पित्यासमोर तुम्हाला दोष लावीन असे समजू नका. ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली तो मोशे तुम्हाला दोष लावणार आहे. तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे की तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाहीत, तर माझ्या वचनावर विश्वास कसा ठेवाल? प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ती जीवन सोपं नाही. ख्रिस्ती जीवन आव्हानात्मक आहे. ख्रिस्ती जीवन ख्रिस्ताची साक्ष देणारं आहे. ख्रिस्ती जीवन हे लोकप्रियता मिळवण्यासाठी नाही, प्रशंसा स्वीकारण्यासाठी नाही, किंवा लोकांकडनं पुरस्कार घेण्यासाठी नाही, तर सत्याची साक्ष देण्यासाठी, प्रकाशाची साक्ष देण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा आलेला अनुभव प्रभावीपणे सांगण्यासाठी आहे. प्रिय बंधू भगिनींनो, अनुवादच्या पुस्तकामध्ये यहुदी लोक म्हणत असत की एखाद्याने जर एखादं कार्य सिद्ध करायचं असेल तर त्यांना 2 साक्षीदारांची गरज आहे. केवळ एका साक्षीदाराने पूर्ण होणार नाही, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना 2 नाही तर 4 साक्षीदारांची साक्ष देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना योहानाच्या साक्षीविषयी सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्याने केलेल्या सत्कृत्याची साक्ष देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराने जी प्रभुवाणी दिली होती त्याच्याविषयी साक्ष दिली होती त्याविषयी बोलत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त शास्त्रलेखामध्ये मसीहाविषयी जे संदर्भ आहेत त्याविषयी त्यांना सांगत आहे. हेतू हा की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. प्रभू येशू ख्रिस्त मसीहा आहे, देवपुत्र आहे, परमेश्वराचा पाठवलेला आहे, यावर त्यांनी विश्वास ठेवावा हे प्रभूला अपेक्षित होतं. परंतु यहुदी लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत नाहीत. ते पहिल्या वचनामध्ये जसं परमेश्वराने सांगितलं की ते परमेश्वराच्या विरुद्ध वागले. परमेश्वराने जो मार्ग सांगितला होता त्या मार्गाने ते चालले नाहीत. ज्या परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर काढलं होतं त्याच परमेश्वराकडे त्याने पाठ फिरवली होती. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इस्रायल लोक ज्याप्रमाणे अरण्यामध्ये वागले तशाच प्रकारे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वागत नाही का? ह्या पॅन्डेमिकमध्ये आपल्याकडनं एका विशिष्ट प्रकारची बिहेवियर किंवा वर्तन अपेक्षित आहे, पण तरीसुद्धा आपण खुलेआम जसे वावरत आहोत ते धोकादायक नाही का? ते आपल्या स्वतःसाठी हानिकारक नाही का? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला आठवण करून देत आहे की आपल्याला सत्याची साक्ष द्यायची आहे. योहानाने ज्याप्रमाणे सत्याची साक्ष देण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं,
तो हुतात्मा झाला. त्याचप्रमाणे या जगामध्ये आज सत्याविषयी बोलणारे कमी झालेले आहेत, तर सत्याला आपण धरून राहायला पाहिजे आणि सत्याविषयी बोललं पाहिजे, हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे जे कार्य होते त्या कार्यामध्ये आरोग्यदान हे एक मोठं कार्य होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने आजारी लोकांना बरं केलं, पक्षघाती लोकांना बरं केलं, आंधळ्यांना, पांगळ्यांना, लुल्यांना त्याने सदृढ केलं. अशा प्रकारे आरोग्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य आहे ते साक्ष देत आहेत. आज आपल्या सर्वांना चांगल्या आरोग्याची गरज आहे आणि हे आरोग्य आपल्याला प्रभूकडनं प्राप्त होऊ शकते आणि म्हणून प्रभूकडे आपण वळले पाहिजेत, प्रभूवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराची आपल्या प्रत्येकासाठी एक योजना आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याच्या इच्छेला प्राधान्य दिलं आणि आपल्या जीवनाची जडणघडण केली, त्याचप्रमाणे आपण देखील परमेश्वराची योजना समजावून घेऊन परमेश्वर जो आपल्याला मार्ग दाखवत आहे त्या मार्गाने वाटचाल केली तर निश्चितच प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास आपला दृढ होऊ शकतो. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने चौथी साक्ष जी आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जो उल्लेख आहे त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. देव शब्द आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे. देव शब्दामधून स्फूर्ती घेऊन जेव्हा आपण आपल्या जीवनाची जडणघडण करतो तेव्हा निश्चितच आपल्या जीवनाला एक नवीन वळण प्राप्त होत असते. पोप बेनेडिक्ट 16 आपल्याला सांगतात, जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा प्रथम आपण देवाचा शब्द वाचला पाहिजे. म्हणजेच आपल्या प्रार्थनेचा विषय हा परमेश्वराच्या शब्दापासून निर्माण झाला पाहिजे आणि जेव्हा परमेश्वराच्या शब्दामधून आपल्या प्रार्थनेचा विषय किंवा संदर्भ तयार होतो तेव्हा निश्चितच ती प्रार्थना परमेश्वराला संतुष्ट करणारी होती. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपण सर्वजण ख्रिस्ताचे साक्षीदार व्हावेत म्हणून आपल्याला आमंत्रित करण्यात येत आहे. आपलं ख्रिस्ती जीवन हे आव्हानात्मक आहे आणि ते आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्यासाठी सत्याची साक्ष देणे, ख्रिस्ताची साक्ष देणे, परमेश्वराच्या कार्याची साक्ष देणे आणि देव शब्दाला आपण कसा प्रतिसाद देतो त्याविषयी साक्ष देणे, ह्याद्वारे आपलं जीवन अधिक संपन्न होऊ शकते. आणि म्हणून या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना खऱ्या अर्थाने बाप्तिस्मा स्वीकारलेले आपण सर्वजण हे प्रभू येशू ख्रिस्ताचे, त्याच्या कार्याचे आणि त्याच्या वाणीचे साक्षीदार व्हावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. आता आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्याला सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवणारे आपले पोप, कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना प्रभूने मानसिक व शारीरिक स्वास्थ्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या प्रकाशाचे राज्य यावे व आपल्या कुटुंबातील अंधार नाहीसा होऊन आपण प्रकाशाची साक्ष द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. उद्या आपल्या वसई धर्म प्रांतात लहान मुलं प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंट स्वीकारत आहेत. त्यांना ख्रिस्ताचा अनुभव यावा व त्यांचे जीवन ख्रिस्तमय बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आज जगात जे लोक अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराखाली चिरडले जात आहेत अशा लोकांना प्रभूच्या करुणेचा स्पर्श होऊन त्यांचे सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. करोना विषाणूच्या काळात गरिबी, आजार व बेरोजगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी एकमेकांना मदतीचा हात द्यावा
म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतू आठवूया. आज जे वाढदिवस साजरा करीत आहेत, जे आजारी आहेत ते बरे व्हावे, बाळाची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यासाठी, सुखरूप बाळंतपणासाठी, वैयक्तिक हेतूसाठी. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, आम्ही आमच्या विनंत्या, इच्छा, आकांक्षा तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. त्या तू तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना आपल्याला शिकवली आहे ती प्रार्थना आपण भक्तिपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडवू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. रिपीट. हां हां, दयाचं नजर ते राहू दे. तेवढं कोणतं आहे? सर्वशक्तिमान ना.